हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आय होप माझा आवाज मोठा तुम्हाला ऐकायला येत असेल. समजा जर तुम्हाला ऐकायला येत नसेल, तर प्लीज तुम्ही थोडं व्हॉल्यूम जास्त करून ऐका, जेणेकरून तुम्हाला ऐकायला येईल. आणि मी लवकरच नवीन माईक घेणार आहे. जेव्हा जर माईक येईल, तर मग माझा आवाज तुम्हाला क्लिअर येईलच. पण आत्ता जर येत नसेल, तर प्लीज तुमचं जे व्हॉल्यूम बटन असेल, ते थोडं हाय करा, ओके? तर आजचं जॉब खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना सगळ्यांना वाटतंय, की आपल्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब करायचं, बरोबर? तर आजचं तेच आहे. तर Amazonमध्ये ओपनिंग्ज आहेत आणि तिथं तुम्हाला कसं अप्लाय करायचं, काय जॉब आहे, हे सगळं आज बघणार आहे. Amazonचं आहे, वर्क फ्रॉम होम आहे आणि इथं दोघं पण अप्लाय करू शकतात. मेल असू देत, फिमेल असू देत, दोघं पण अप्लाय करू शकता इथं. आणि इथं मेन तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं जॉइनिंग कसं होणार आहे, हे सगळं आपण तुम्हाला म्हणजे एक पार्ट मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओचा प्रत्येक पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. तर एक पण पार्ट तुम्ही मिस करू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. ओके. आणि ह्या जॉबमध्ये कसं असणार आहे म्हटलं तर इथं तुम्हाला लॅपटॉप दिलं जाईल आणि वायफायचं फॅसिलिटी ते पण प्रोव्हाईड केलं जाईल तुम्हाला इथं. ओके. तर आणि त्याच्यासोबत तुमची सॅलरी पण इथं तुम्हाला चांगली भेटणार आहे. आणि इथं एज्युकेशन म्हटलं तर इथं तुमचं समजा 18+ आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. आणि इथं चांगलं जॉब पण असं म्हणेल की चांगला आहे, असं हेक्टिक नाही आहे, कॉलिंग जॉब नाही आहे आणि कंप्लिटली रिमोट वर्क आहे. तुम्ही रिमोटली काम करायचं आहे. ओके. तर आता बघूया आपण काय-काय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं सांगेन. आता थोडेफार मी तुम्हाला पॉइंट सांगितलेले आहेत. एक तर तुम्ही दोघं पण मेल, फिमेल मला क्वेश्चन येतात, की मेल, फिमेल अप्लाय करू शकतो का? तर दोघं पण तुम्ही अप्लाय करू शकता. मेल असू देत, फिमेल असू देत, दोघं पण अप्लाय करू शकता. आणि तर काय वर्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, ते पण आम्ही आज बघणार आहे. जॉइनिंग कसं होणार आहे, ती सुद्धा बघणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि समजा तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हजमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये कोण पण असेल, ज्यांना जॉबची रिक्वायरमेंट आहे, जॉबची गरज आहे, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. ओके. तर आता आपण जाऊया स्क्रीनवरती आणि स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगेल कुठं काय काय ओपनिंग्ज आहेत ते Amazonचं. ओके. तर तुम्ही स्क्रीनवर ह्या साईडला बरे बघू शकता, इथं तुम्हाला दिसेल. ओके. तर तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता, इथे तुम्हाला सगळं दिसत आहे. ओके. तर जॉब आहे असोसिएट आहे एम-एल डेटा ऑपरेशन गो ए-आय ऑपरेशन. इथं तुमचं काय जॉब असणार आहे, असोसिएट असणार आहे एम-एल डेटा ऑपरेशन गो ए-आय ऑपरेशन्स. ए-आय रिलेटेड आहे, पण ईझी आहे असं मी म्हणेन तुम्हाला. मग इथं डिस्क्रिप्शन काय काय दिले त्यांनी, अ टीम एनेबल्स ऑटोमेशन ॲट Amazon रोबोटिक्स फुलफिलमेंट सेंटर. ओके. हे Amazonचं त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेत. Amazon काय करतं हे सगळं, तर तुम्ही हे वाचू शकता. ओके. तर इथं तुमचं जॉब काय असणार आहे म्हटलं तर इथं तुम्ही बघू शकता ते तुमची काय जबाबदारी असणार आहे आणि तुमचं जॉब काय असणार. जॉब कसं असणार आहे म्हटलं तर इथं तुम्हाला एक छोटे-छोटे सेकंडचे व्हिडिओ देतात. ओके. तुम्हाला एक व्हिडिओ येतात छोटे-छोटे सेकंडचे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, की सगळं कंटेंट बरोबर आहे काय? काही ब्लरनेस वगैरे आहे काय? काही मिसिंग वगैरे आहे काय? व्हिडिओ क्लिअर नाही आहे काय? हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे, रिव्ह्यू करायचं आहे. आणि तुमचं इथं कसं असणार आहे, की तुम्ही जे रिव्ह्यू करताना ते करेक्ट तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. असं नाही, की आपल्या मनामध्ये काही पण आलं, हां, हे करेक्ट आहे, हे नाही. तुम्हाला तुमचं कंप्लीटली फोकस त्या व्हिडिओवरती असणार आहे. व्हिडिओ थोड्या सेकंडचे असतील, कंप्लीटली फोकस तुमचा त्या व्हिडिओवरती असायला पाहिजे आणि त्या व्हिडिओमध्ये काही पण मिसिंग असेल, तर ते तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे. हेच तुमचं इथं जॉब असणार आहे. पण त्याचं पूर्ण कसं असणार आहे, काय-काय स्टेप्स असणार ते आपण आता बघूया. की एंड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये बघूया आपण. ओके. तर इथं बघू शकता त्यांनी की एंड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय दिले त्यांनी, द असोसिएट हॅज टू वॉच द सेव्हरल 100 व्हिडिओज. तर इथं हंड्रेड्स ऑफ व्हिडिओज इथं येतील. ओके. इन अ शिफ्ट अँड प्रोव्हाईड रिस्पॉन्सेस बाय फॉलोविंग गोल्स अँड ॲक्युरेसी. तर त्यांनी म्हटलेत की तिथं तुम्हाला हंड्रेड्स ऑफ म्हणजे तुमचं जॉब शिफ्ट, तुमचं जॉब कसं असणार आहे, 9 to 7 असं काय ते असणार आहे. टायमिंग पुढे दिलेत त्यांनी, ते तुम्हाला सांगतोच मी. तर फुल डे असणार आहे जॉब. त्यासाठी तुम्हाला एक 100 व्हिडिओज तरी असतील, थोड्या-थोड्या सेकंड्स येतात. तर त्याच्यामध्ये मेन आम्हाला ॲक्युरेसी चेक करायचं आहे, क्वालिटी कसं आहे ते चेक करायचं आहे, स्पीड, प्रोडक्टिव्हिटी चेक करायचं आहे, राईट बरोबर सगळं राईट आहे की ते आपल्याला चेक करायचं. ओके. आणि ते दिले तुम्हाला 6 to 7 अवर्स तुम्हाला इथं द्यायचं आहे ह्या जॉबसाठी. ओके. स्पेंड करावं लागेल आणि जे व्हिडिओज असतात त्या व्हिडिओजना आन्सर करावं लागेल. ओके. आणि ह्याच्यामध्ये जे कोणी हायर होईल ना, त्याने मेंटेन करायला पाहिजे एकतर डेडिकेटेड वर्कस्पेस. तुमचं एक वर्कस्पेस असायला जे असते ना, तुम्ही ज्या ठिकाणी बसून काम कराल, ते तुमचं डेडिकेटेड असायला पाहिजे, की तिथंच तुम्ही काम करायचं. सारखं-सारखं चेंज करत राहू नका. ओके. टेबल, चेअर असायला पाहिजे. नाहीतर सफिशियंट लाइटिंग वगैरे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे. ओके. वर्कस्पेस. नंतर वर्क रिलेटेड डेटा शुडंट बी ॲक्सेस्ड बाय एनीवन अदर दॅन एम्प्लॉयी. आणि त्यांचा जो वर्क रिलेटेड डेटा असतो, जो ए-आय डेटा असतो, जे व्हिडिओज असतात, ते तुम्हाला फक्त आज माहिती असेल. समजा तुमच्या घरामध्ये कोण बी असेल, तर त्यांना समजायचं नाही. फक्त तुमच्यात आणि त्या कंपनीमध्ये एवढंच असणार. आपलं डिस्ट्रिब्यूट करायचं नाही किंवा कुणाला सांगायचं नाही, असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं टेबल असायला पाहिजे, चेअर असायला पाहिजे व्यवस्थित. ओके. लॅपटॉप वगैरे त्यांनी तुम्हाला प्रोव्हाईड करतातच. ओके. नंतर हिने काय दिले, द कॅन्डिडेट इज एक्सेप्टेड टू डेमॉन्स्ट्रेट करायला विलिंग टू वर्क इन नॉन टेक रोल फॉर कॉन्टॅक्ट ड्युरेशन ऑफ 6 मंथ. तर हे तुम्हाला म्हणजे त्यांनी 6 मध्ये जसं काम असेल तसं तुम्हाला त्यांनी देऊ शकतात. त्याचं 6 मंथ कॉन्टॅक्ट ड्युरेशन तुमचं असेल. ओके.
इथं काय आहे, ॲबिलिटी टू ऑडिट इमेज, व्हिडिओ आणि टेक्स्ट बेस्ड जॉब. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आणि टेक्स्ट बेस्ड तुमचं हे जॉब असणार आहे. ओके. आणि इथं दिलेत त्यांनी, इथं बघू शकता तुम्ही. ओके. ॲबिलिटी टू आयडेंटिफाय द डिटेल्स फ्रॉम ब्लरी. तुम्हाला सांगितलं मी ब्लरी असायला पाहिजे, हे चेक करायचं. लेस शार्प व्हिडिओज आहेत का ते चेक करायचं आणि आम्ही करेक्ट रिस्पॉन्स प्रोव्हाईड करायला पाहिजे. आणि रिक्वायर्स हाय लेवल, आणि इथं तुमच्या जॉबमध्ये हाय लेवल ऑफ अटेन्शन तुमचं असायला पाहिजे. आणि फोकस ऑन स्क्रीन, काम करताना तुमचा फोकस फक्त आणि फक्त स्क्रीनवरती असायला पाहिजे. ओके. तर इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिले, तुम्ही सगळं एकदा वाचून काढा, नाही तर मी वाचलं तर पूर्ण काय होतंय, व्हिडिओ खूप लांब होईल. ओके. तर तुम्ही बघा. आणि इथं बघू शकता 24/7 एन्व्हायर्नमेंट असणार आहे इथं. आणि इथं कसं असणार, 9 अवर्सची शिफ्ट असते तुमची. आणि शिफ्ट तुमची चेंज पण होऊ शकते. पण शिफ्ट कशी चेंज होऊ शकते, 3 to 4 मंथमध्ये चेंज होऊ शकते. नाईट शिफ्ट असू शकते किंवा डे शिफ्ट असू शकते. आणि तुम्ही घरातून काम करता म्हणजे काही प्रश्नच पडत नाही. ओके. तर तुम्ही नाईटला पण काम करू शकता. ओके. आणि जॉब आला तर सोडू नका, करा. ओके. असं आहे. आणि इथं कसं आहे, वीक ऑफ असणार आहे. तुम्हाला 5 डेज वर्किंग करावं लागेल. 5 तास तुमचं, सॉरी, 5 दिवस तुम्हाला काम करावं लागेल. 2 दिवस तुमचं सुट्टी असेल. पण ते सुट्टी सॅटर्डे, संडे असेल पण, किंवा त्यांच्या बिझनेस रिलेटेड प्रमाणे समजा रिक्वायरमेंट असेल तर ते नेक्स्ट कुठल्या पण दिवशी तुम्हाला सुट्टी त्यांनी देऊ शकतात. असं नाही की कन्फर्म सॅटर्डे, संडे पण असते. पण रिक्वायरमेंट असेल तर देणार पण नाही त्यांनी, जर काम असेल तर. ओके. हे पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ॲज पर बिझनेस डिस्क्रिप्शन दिलेत त्यांनी. ओके. नंतर तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिग्री असायला पाहिजे. बॅचलर्स डिग्री त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके. प्रिफर्ड क्वालिफिकेशन तुम्हाला मी सांगितलेलं ऑलरेडी. आणि शिफ्ट वाईज असणार आहे, नाईट शिफ्ट असू शकते. ओके. तर हे सगळं दिलेलं दिले. हे तुमचं जॉब डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे गाईज. काय काय तुमचं जॉब असणार आहे, रोल असणार आहे, आणि तुमचं शिफ्ट कसं असणार आहे, तुमचं काम किती ते किती असणार आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. जर तुम्हाला इथं अप्लाय करायचं असेल तर इथे तुम्हाला दिसायला अप्लाय बटन आहे. ओके. त्या अप्लाय बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. अप्लाय बटनवरती क्लिक केल्यावरती काय दाखवतंय, ते तुम्हाला लॉग इन करा म्हणते. मग इथे लॉग इन करायला तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही लॉग इन विथ अमेझॉन बरोबर, अमेझॉन समजा तुमचा अकाउंट असेल अमेझॉनमध्ये, तर त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा Googleमधून लॉग इन करू शकता, किंवा इथं पण दिलं त्यांनी क्रिएट वन, तुमचं अकाउंट क्रिएट करून तुम्ही ईमेल थ्रू पण लॉग इन करू शकता. ओके. आता मी काय करते, सध्याला Googleमधून लॉग इन करून तुम्हाला पुढचं काय असेल ते तुम्हाला मी दाखवेन आता. ओके. तर इथे मी Googleमधून लॉग इन करत आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मी आता Google थ्रू लॉग इन करत आहे इथं. तर बघू शकता इथं माझं लॉग इन होत आहे. तुमचं जीमेल अकाउंट असेल त्याने पण तुम्ही लॉग इन करू शकता. ओके. मग इथं जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुमचं इथं फॉर्म भरायचं असतं. फॉर्ममध्ये तुमचे डिटेल्स एंटर करायचे असतात. तर इथं बघू शकता तुम्ही, खालती आलेलं आहे. थोडं वेट घ्या, टाईम घ्यायला. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला पाहिजे. एक तर तुमचं फर्स्ट नेम द्या, लास्ट नेम द्या, तुमची ईमेल आयडी घाला, फोन नंबर घाला, नंतर ॲड्रेसवर तुमचं दोन ॲड्रेस असेल तर 2 ॲड्रेस घाला, एक असेल तर एक घाला. एक कंपल्सरी आणि एक ऑप्शनल आहे. जे स्टार असतं ना, ते स्टार दिलेलं आहे ते रेड कलरचं, ते काय असतं कंपल्सरी असतं. ते आम्हाला एंटर करायलाच पाहिजे. जर तुम्ही ते एंटर नाही केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की स्टार असते म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला घालायलाच पाहिजे. सिटी तुमची घाला, पिनकोड घाला, कंट्री रिजन घाला, आणि प्रोव्हिन्स स्टेट हे तुमचं सगळं घाला आणि तुम्ही सेव्ह करा. ओके. हे सगळे तुम्हाला डिटेल्स घालून सेव्ह करायचं आहे. मग नंतर काय असतंय, तिथं तुम्ही वरती गेला एरोमार्कमध्ये, नंतर तुम्हाला एक SMS नोटिफिकेशन येईल. ओके. जेव्हा तुमचं फॉर्म तुम्ही सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक SMS नोटिफिकेशन येते. नंतर तुमची जनरल क्वेश्चन्स म्हणजे तुमची एक टेस्ट होईल. ओके. नंतर तुमचं वर्क हिस्ट्री अँड स्किल्स वगैरे बघितले जातील, एज्युकेशन, जॉब स्पेसिफिक क्वेश्चन्स तुमचे असतात, नंतर वर्क एलिजिबिलिटी, नंतर तुमचा रेझ्यूम, हे सगळं तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये ॲड करायचं. ओके. पहिला तुम्हाला एवढंच करावं लागेल की तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. नंतर तुमचे जनरल क्वेश्चन एक टेस्ट असेल, वर्क हिस्ट्री असेल, हे तुम्ही जसं-जसं तुम्ही फॉर्म फिल करत जाता तसं-तसं ते फॉर्म ॲक्टिव्ह होतात. आता हे मी जनरल क्वेश्चनवरती क्लिक केलं तर ते ॲक्टिव्ह होणार नाही. SMS-वरती क्लिक केलं तर ॲक्टिव्ह होणार नाही. जोपर्यंत मी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरणार नाही. तर हे तुम्ही सगळं भरा. ओके. आणि नंतर तुम्ही ते रेझ्यूम लास्टला दिलेलं आहे तिथं तुम्हाला रेझ्यूम अपलोड करायचा आहे. ओके. तर हे सगळं तुम्ही एंटर करा. मग नंतर रिव्ह्यू आणि सबमिट करायचं. तुमचा एकदा सगळे डिटेल्स रिव्ह्यू करायचं, नंतर तुम्ही सबमिट करायचं. ओके. तर हे सगळं असं डिटेल्स आहेत. तर ओके. तर सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही समजलं नसेल ना, की तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना तेव्हा तुमचे सगळे डिटेल्स येतातच. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, नंतर SMS नोटिफिकेशन, हे सगळं तुम्हाला समजतच जातंय पुढे-पुढे. ओके. तर इथं मी आता करून दाखवलं तर भरपूर टाईम जाणार आहे. समजा तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला समजलं नाही फॉर्म भरताना काय पण, तर मला तुम्ही प्लीज कमेंट करू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओ काय करतो, कंप्लीटली ह्याच्यावरतीच घेऊन येतो, की या फॉर्म कसं भरायचं आहे. ओके. जर तुम्हाला समजलं नाही तर, भरपूर कमेंट्स आले, समजा मला एक 100 जरी लाईक्स आले
तर मी डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओ बनवून ह्याच्यावरती बनवेन मी, की या नोटिफिकेशन कसं करायचं. सॉरी, नेक्स्ट प्रोसेस हे फॉर्म कसं फिल करायचं याचा व्हिडिओ मी घेऊन येईन. ओके. तर असं जॉब आहे हे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, की ज्यांना Amazonमध्ये काम करायचं आहे, वर्क फ्रॉम होम पाहिजे आहेत, मेल, फिमेल कोण पण, तर इथं तुम्ही प्लीज अप्लाय करा. खूप चांगला अपॉर्च्युनिटी आहे असं मी म्हणेन. वर्क फ्रॉम होम आहे, सॅलरी पण चांगली आहे कारण त्याने AI, ML म्हणजे चांगला सॅलरी पण मिळू शकते. त्यासाठी प्लीज तुम्ही अप्लाय करा. आणि तुमचे समजा काही पण क्वेश्चन असतील, तुम्हाला काही समजलं नाही, तर प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. मी कमेंटचा आन्सर करतेच किंवा नेक्स्ट व्हिडिओ पण मी घेऊन येते तुमचे, जर जास्त क्वेश्चन असले तर. ओके. आणि प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला 100 लाईक्स आले आणि समजा एक 10 जरी मला कमेंट आले ना, की समजलं नाही म्हणून, फॉर्म फिल करा म्हणून, तर मी डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. लवकरच म्हणजे उद्याच घेऊन येईन. ओके. तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक सगळ्यांना.